भगवद्गीतेनुसार वाईट काळात माणसाने करावीत ही 2 कामे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जे लोक माझे ध्यान करतात मी त्यांना ते देतो जे त्यांच्याजवळ नाही. त्याचबरोबर त्यांच्याजवळ जे आहे मी त्याचे रक्षणसुद्धा करतो. प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये चांगला आणि वाईट काळ येतो. चांगल्या काळाची चर्चा तर सगळे करतात आणि वाईट काळाच्या बाबतीत लोक नेहमी म्हणत राहतात, माझी वेळ खूप खराब चालू आहे, कळत नाही की काय करावे, कसे आपल्या वाईट काळाला चांगल्या काळामध्ये बदलता येईल. परंतु 2 गोष्टी अशा आहेत ज्या वाईट काळामध्ये केल्या पाहिजेत. भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये वाईट काळाविषयी काय सांगितले आहे ते आपण पाहूया. एक खूप गरीब शेतकरी होता. तो होता तर खूप गरीब, परंतु खूप मेहनती आणि खुश होता. तो रोज सकाळी उठून मंदिरामध्ये जाऊन फक्त 10 मिनिटे देवासमोर हात जोडून प्रार्थना करायचा. त्या शेतकऱ्याची बायकोसुद्धा दररोज त्याच्याबरोबर मंदिरामध्ये जात होती. प्रार्थना करून ते नंतर त्यांच्या शेतामध्ये काम करत असत. त्यांचं आयुष्य खूप चांगलं चालू होतं. त्यांच्या मेहनतीतून तो खूप जास्त कमवू शकत नव्हता, परंतु जेवढे कमवत होता त्यातील काही पैसे लोकांच्या भल्यासाठी वापरत होता. एक दिवस त्या शेतकऱ्याच्या गावामध्ये एक आजार आला. शेतकऱ्याचा एकुलता एक मुलगा आजारी पडला. शेतकऱ्याच्या गावामध्ये या आजारावर इलाज करण्यासाठी कोणीही चांगले डॉक्टर नव्हते. शेजारच्या शहरामध्ये मुलाला उपचारांसाठी नेलं गेलं. शहरातील दवाखान्याचा उपचार खूप महाग होता. त्या शेतकऱ्यासाठी दवाखाना आणि डॉक्टरांचा खर्च करणे खूप अवघड होते. शेतकरी प्रत्येक दिवशी त्याची हिंमत हरत होता. एक दिवस दवाखान्यामध्ये बसून बसून तो इतका हताश झाला की तो जोरजोरात रडू लागला आणि रडता रडता म्हणू लागला की काय माहीत देव कोणत्या गोष्टीचा बदला घेत आहे. कधी तो स्वतःला दोष देत होता तर कधी देवाला. परंतु शेतकऱ्याच्या बायकोला देवावर पूर्ण विश्वास होता. पण शेतकऱ्याला आशेची कोणतीही किरण दिसत नव्हती. दवाखान्यापासून थोड्याच अंतरावर एक मंदिर होते. शेतकऱ्याची बायको दररोज त्या मंदिरामध्ये प्रार्थना करण्यासाठी जात होती, पण शेतकऱ्याचे मन प्रार्थनेमध्ये लागत नव्हते. डॉक्टरने शेतकऱ्याला सांगितले की मुलाच्या उपचारासाठी 10,000 रुपयांची गरज आहे, परंतु शेतकऱ्यासाठी एवढी मोठी रक्कम जमा करणे अवघड होते. शेतकऱ्याची बायको अजूनही मंदिरामध्ये जात होती. ती देवासमोर हात जोडून प्रार्थना करत होती की तिचा मुलगा बरा होऊ दे. एक दिवस मंदिरामध्ये एक शेठ आला. तो शेतकऱ्याच्या बायकोला म्हणाला की त्याने शेतकऱ्याचे बोलणे त्या दिवशी दवाखान्यामध्ये ऐकले होते आणि त्या शेठला कळाले की शेतकऱ्याला 10,000 रुपयांची गरज आहे. त्यानंतर शेठने 10,000 रुपये खिशातून काढून देताना म्हटले की त्याच्याजवळ इतकेच पैसे आहेत. त्याबरोबरच त्या शेठने कागदावर त्याचा पत्ता लिहून म्हटले की जर त्यांना आणखीन पैशांची गरज असेल तर संकोच न करता मागा. शेतकऱ्याची बायको म्हणाली की या कागदाची काहीही गरज नाही. तिला माहीत आहे की ते पैसे तिला कोणी पाठवले. ज्याने तिला हे पैसे दिले तो परमात्मा नेहमीच तिची काळजी घेईल. याला म्हणतात अटूट विश्वास. ही खूप गरजेची गोष्ट आहे जिला आपण नेहमी गमावतो. भगवान श्रीकृष्णांनी गीतेच्या
9व्या अध्यायातील 22व्या श्लोकामध्ये म्हटले आहे की जे लोक माझी पूजा करतात आणि माझे ध्यान करतात मी त्यांना ते देतो जे त्यांच्याजवळ नाही, त्याचबरोबर जे त्यांच्याजवळ आहे त्याचे मी रक्षण करतो. त्यामुळे हे खूप गरजेचे आहे की आपण आपल्या वाईट काळामध्ये देवावर भरोसा ठेवला पाहिजे. त्याबरोबरच गीतेच्या 2ऱ्या अध्यायातील 14व्या श्लोकामध्ये म्हटले आहे की सुख आणि दुःख या भावना इंद्रियांमुळे कळतात, या ऋतूसारख्या असतात. हे सुख आणि दुःख दोन्हीही कायम राहणार नाही. त्यामुळे आपल्याला सुख आणि दुःखाचा सारख्याच भावनेने सामना केला पाहिजे. उद्याची काळजी करू नका, ज्या देवाने आजपर्यंत सांभाळले आहे उद्यासुद्धा तोच सांभाळेल. या छोट्याशा आयुष्यातून मोठा धडा मिळाला. नातं सगळ्यांबरोबर ठेवा, पण अपेक्षा कोणाकडूनही ठेवू नका. आपलेपणा डोळ्यात दिसेल असा कोणीतरी एकच मिळतो लाखामध्ये. कोण म्हणतं की पैसा सगळं काही खरेदी करू शकतो. हिम्मत असेल तर तुटलेला विश्वास खरेदी करून दाखवा. अहंकारामध्ये बुडालेल्या माणसाला ना तर त्याच्या चुका दिसतात, ना तर दुसऱ्या लोकांमधील चांगल्या गोष्टी. नेहमी लक्षात ठेवा, कोणी मरत नाही कोणाशिवाय. हे आयुष्य सगळ्यांना जगायला शिकवते. आयुष्य एकदाच मिळतं ही गोष्ट खूप चुकीची आहे. फक्त मरण एकदा मिळतं, आयुष्य तर दररोज मिळतं. रडल्याशिवाय तर कांदाही कापला जात नाही. हे तर आयुष्य आहे, असं कसं संपेल? आयुष्यामध्ये चढ उतारांचं येणं खूप गरजेचं आहे, कारण ECG मध्ये सुद्धा सरळ रेषेचा अर्थ मृत्यू असतो. हे मन तर अपेक्षांमध्ये अडकून राहिलं आणि आयुष्य निघून गेलं. माणूस काय आहे हे जास्त महत्त्वाचे नाही, माणसांमध्ये काय आहे याला खूप जास्त महत्त्व आहे. वेळ तर कारण नसताना बदनाम आहे, बदलतो तर माणूस. काय माहीत का खरं ऐकायला लोक घाबरतात. स्तुती खोटी असली तरीही ऐकून हसतात लोक. वेळ प्रत्येक वेळेला बदलते, फक्त वेळेला थोडा वेळ द्या. कोणत्याही नात्याचा शेवट तेव्हा होतो जेव्हा एकाची प्रमाणापेक्षा जास्त काळजी घेणं दुसऱ्याला ओझं वाटू लागतं. मूर्ख असतात असे लोक जे कारण नसताना नेहमीच वादविवाद करतात. तुझ्या घरातील कर्ता माणूसच अन्याय झाला तरीही भीष्म पितामहांसारखा शांत राहतो. त्या घरामध्ये महाभारत होणं नक्की आहे. तुम्ही केलेले कर्म हीच तुमची ओळख आहे. नाहीतर एकसारख्या नावाचे खूप लोक असतात. जगामध्ये त्रास देणारा कितीही मोठा असला तरीही देवाच्या कृपादृष्टीसमोर मोठा कधीही होऊ शकत नाही. नकारात्मक विचार मनामध्ये येणे स्वाभाविक आहे, पण हे तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही त्या विचारांना किती महत्त्व देता.
हा व्हिडिओ पाहून तुमच्या आयुष्यामध्ये आणि मनामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा.